अमरावती जिल्ह्यातील प्रसिद्ध मेळघाट फॉरेस्ट टायगर विभाग मेळघाट व्याघ्र प्रकल्प अशी ओळख आहे. धारणी व चिखलदरा फॉरेस्ट विभागमध्ये मोठ्या प्रमाणात वन्यजीव वास्तव्यास आहेत. हजारो किलोमीटरपर्यंत मध्य प्रदेश सीमेपर्यंत हा परिसर व्यापलेला आहे. टायगर फॉरेस्ट विभाग रिझर्व्ह परिसरात व टायगर झोन येथील कार्यरत कर्मचाऱ्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या कर्तव्यावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. असाच दुर्दैवी प्रकार वन्यजीव जनावरांच्या मृत्यूच्या कारणामुळे पुढे आला. सविस्तर माहिती अशी आहे की 2 दिवसांपूर्वी हरिसाल जवळील गुगामल वन्यजीव टायगर प्रोजेक्ट अंतर्गत सौर्याकुंड जंगलात निष्पाप 8 रान म्हैशी व एका कोल्ह्याचा मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना उघडकीस आल्यानंतर फॉरेस्ट विभागाच्या अधिकाऱ्यांना जाग आली. तेव्हा वरिष्ठ अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. या वन्यजीव प्राण्यांचा मृत्यू विषबाधेमुळे झाला की पाण्यामुळे झाला हे अद्याप अस्पष्ट आहे. मेळघाटमध्ये सर्व नदी नाले कोरडे पडले असून वन्य प्राणी पिण्याच्या पाण्याकरिता भटकंती करत आहेत. अंदाज असा व्यक्त केला जात आहे तर दुसरीकडे लोकवस्तीकडे येणाऱ्या प्राण्यांच्या त्रासामुळे काही संकुचित बुद्धीच्या मानवांनी या प्राण्यांना विषबाधा तर केली नाही ना असाही संशय व्यक्त केला जात आहे. वन्य प्राण्यांच्या शिकारीकरिता काही नागरिक जंगलाकडे छुप्या मार्गाने जात असतात. त्यांनी तर या प्राण्यांचा घात केला नाही ना असाही संशय नागरिकांच्या मनात निर्माण होतोय. एकीकडे फॉरेस्ट विभाग कर्मचाऱ्यांच्या पगारावर करोडो रुपये खर्च करत आहेत, परंतु कर्मचारी आपलं कर्तव्य सोडून शहराकडे मौजमस्ती करताना दिसून येतात. त्यामुळे जंगलांची सुरक्षा वाऱ्यावर तर नाही ना असे अनेक प्रश्न वन्यप्रेमी नागरिकांकडून बोलले जात आहेत. आतापर्यंत अनेक प्राण्यांची जंगलात हत्या झाली व काही प्राण्यांचे शिकार तर काही प्राण्यांचा दुर्दैवी हलगर्जीपणाने मृत्यू. तपासाच्या नावाखाली सर्व प्रकरण अजूनही दडपून आहे. या मुक्या जनावरांना न्याय कोण देणार असा प्रश्न निर्माण होत आहे. या दुर्दैवी वन्य प्राण्यांच्या मृत्यूमुळे प्राणीप्रेमी यांच्या मनात चीड निर्माण झाली असून प्रचंड रोष नागरिकांच्या मनात आहे. आता फॉरेस्ट विभाग किती सतर्क आहे यावरून स्पष्ट होतं. जंगलाची सुरक्षा ही वनमजुराच्या भरोशावर असल्याचं बोललं जात आहे. संबंधित अधिकाऱ्यांवर हलगर्जीपणा झाल्याचे स्पष्ट मत नागरिकांनी व्यक्त केलं. फॉरेस्ट विभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी रवींद्र खेरडे यांनी दुःख जरी व्यक्त केलं तरी या भागात कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करणार का हे पाहणं गरजेचं आहे. क्राईम सेलचे अधिकारी पुढील तपास करत आहेत. या सर्व वन्य प्राण्यांच्या मृत्यूचा पोस्टमार्टम रिपोर्ट काय येतोय याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. या 8 वन्य प्राण्यांचं मृत्यूचं कारण उष्माघातामुळे की पिण्याच्या पाण्यामुळे की घात असे अनेक प्रश्न निर्माण झाले. या सर्व प्रकरणाची सखोल चौकशी वरिष्ठ अधिकारी यांच्याकडून करावी अशी मागणी मेळघाट वन्यप्रेमींकडून होत आहे. महाराष्ट्र स्टार न्यूज वनचूक ब्युरो प्रेमन्ना तायडे मेळघाट. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.